नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणारेचे पात्र दिव्यांग लाभार्थी असतील, त्याचबरोबर विधवा महिला, त्याचबरोबर पाहू शकता श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी आणि शेवटी वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, या सगळ्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची तातडीची सूचना मंत्रालयामार्फत जारी करण्यात आली आहे. आणि या सूचनेनुसार तुम्हाला जर डिसेंबर महिन्याचा लाभ जो असेल मिळवायचा असेल तर जे प्रोसेस आहे करायला सांगितलेली आहे. आधार व्हेरिफिकेशन, आधार KYC व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. विशेषतः हे जे सूचना आहे दिव्यांग बांधवांसाठी आहे, ज्यांना नोव्हेंबर महिन्यासाठीचे 1500 मिळाले नाही आहेत. तर नक्की सूचना काय आहे एकदम डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी या अगोदर निराधार योजनेअंतर्गत 1500चा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळत होता. त्याच्यानंतर पाहू शकता ऑक्टोबर महिन्यापासून हा लाभ 1500 वरून 2500 करण्यात आला आणि त्यावेळेपासून पाहू शकता दिव्यांग लाभार्थ्यांना किंवा निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना जो हप्ता आहे हा वेळेवर मिळणं बंद झालं. म्हणजे महिन्याच्या 5 ते 6 तारखेपर्यंत हप्ता जो आहे पेन्शन हा मिळत होता. मात्र आता त्याची तारीख 20, 22, 25 एवढे लेट व्हायला लागलेली आहे. त्याचबरोबर बहुतांश म्हणजे गेल्या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जो हप्ता आहे 50 ते 60% लाभार्थ्यांना हा मिळालेला नाही आहे. आता याची जी कारणं आहेत जाणून बुजून उशिरा केले जात आहे किंवा त्याचबरोबर पडताळणी जी आहे प्रोसेस बहुतांश लाभार्थ्यांची यामध्ये पूर्ण झाली नाही आहे. त्याचबरोबर काही लाभार्थी जे आहेत त्यांची KYC खरोखरच पेंडिंग आहे, त्यांनी KYC केलीच नाही आहे, अशासुद्धा काही लाभार्थी आहेत. तर काही लाभार्थ्यांची KYC सगळी प्रोसेस पूर्ण आहे. बहुतांश वेळा त्यांनी कागदपत्र दिलेली आहेत. कितीतरी वेळा म्हणजे वर्षभरातून 5 ते 6 वेळा कागदपत्र जमा करून सुद्धा त्यांची जी लाभाची जी पेन्शन आहे, हप्ता आहे, हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाही आहे. असे भरपूर लाभार्थी आहेत. ऑक्टोबर महिन्याचा मिळाला आहे मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळालेला नाही आहे. त्यांच्यासाठीच महत्त्वाची सूचना मंत्रालयामार्फत जारी करण्यात आली आहे. तर या सूचनेनुसार पाहू शकता तुम्हाला जर नोव्हेंबर महिन्यासाठीचा हप्ता जर मिळाला नसेल तर तुम्हाला तुमच्या निराधार शाखेमध्ये तहसील कार्यालयातील निराधार शाखेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे. आधार कार्ड लागणार आहे. पाहू शकता या अगोदर तुम्ही सगळी ही प्रोसेस केलेली असणार आहे. मात्र पुन्हा एकदा तुम्हाला हे करावं लागणार आहे कारण तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे. आता निराधार शाखेमध्ये जाऊन तुम्हाला काय सांगायचं आहे तर पाहू शकता तुमचं आधार कार्ड त्यांना द्यायचं आहे आणि मला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही आहे तर ती प्रोसेस जी आहे व्हेरिफिकेशन करा कारण मला डिसेंबरचा हप्ता हवा आहे असं त्यांना सांगितल्यानंतर पुन्हा एकदा तुमची KYC व्हेरिफिकेशन त्यांच्यामार्फत होईल आणि OTP व्हेरिफिकेशन असेल, जी काय प्रोसेस असेल ही पूर्ण होईल त्याची खात्री करून घ्यायची आहे. तेव्हाच तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. आणि जर का तुम्ही या प्रोसेस केली नाही तर डिसेंबर महिन्याचा हप्तासुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहे. आता ही बातमी जी आहे, ही अपडेट, ही महत्त्वाची सूचना कुणासाठी आहे? ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा महत्त्वाचा आहे, पाहू शकता ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे हा मिळालेला नाही आहे. ज्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे आलेला आहे त्यांना काही काळजी करायची गरज नाही आहे कारण डिसेंबर महिन्याचं पेन्शनसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये दिलेल्या वेळेमध्ये जी काही वेळ असेल, वितरणाची प्रोसेस असेल त्यावेळेला जमा होईल. मात्र ज्यांना आलेलं नाही आहे त्यांच्यासाठी ही सूचना, ही तातडीची सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर जाऊन तुमची जी आधार व्हेरिफिकेशन आहे, KYC व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता पाहू शकता बहुतांश लाभार्थी म्हणतील की त्यांनी ही KYC व्हेरिफिकेशन अगोदरसुद्धा केलेलं आहे, मग पुन्हा का? तर पाहू शकता आता हे बहुतांश वेळा हे लाभार्थ्यांनी KYC व्हेरिफिकेशन केलेली आहे. मात्र जाणून बुजून किंवा निधीची कमतरता अशी काही कारणं असल्यामुळे, काही कारणं असू शकतात यामध्ये, त्या सगळ्या कारणांमुळे पुन्हा एकदा KYC व्हेरिफिकेशन जे आहे हे लाभार्थ्यांना करावं लागत आहे. अशी ही तातडीची सूचना जारी झाली आहे. डिटेलमध्ये याबाबतची जी अपडेट आहे आपल्याकडे, सर्व लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत जवळजवळ 50 ते 60% लाभार्थी जे आहेत हे वंचित आहेत नोव्हेंबर महिन्याच्या लाभापासून. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. KYC व्हेरिफिकेशन असेल किंवा इतर सगळी कारणं. तर ह्या सगळ्या कारणांमुळे जो लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी यांना त्रास जो आहे हा सहन करावा लागत आहे. आता पाहू शकता फक्त ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही आहे त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन त्यांची पडताळणी करायची आहे, तरच त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे हा मिळणार आहे. आणि ही सूचना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि इतर संबंधित योजनांसाठी लागू आहे. म्हणजे फक्त दिव्यांग लाभार्थी नाही, इतर लाभार्थी ज्यांना सुद्धा पेन्शनचा हप्ता मिळाला नाही, नियमित हप्ता येण्यासाठी त्यांनाही प्रोसेस करणं आवश्यक आहे.
स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे, तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन मी दिव्यांग निराधार योजनेचा लाभार्थी आहे, माझी पडताळणी करा, पुढचा हप्ता मला पाहिजे असं सांगायचं आहे. ओ टी पी व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आहे. ओ टी पी येत नसल्यास बायोमॅट्रिक, बुटाचे ठसे, आयरिस स्कॅन या पद्धतीने पडताळणी करून घ्यायची आहे. आणि ही पूर्ण झाल्यानंतरनं तुमचा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला येणार आहे. ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यांना काहीच करायचं गरज नाही आहे, त्यांना दुर्लक्ष करायचं आहे, त्यांना डिसेंबरचा हप्ता हा वेळेवर जमा होईल. आणि ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता हा मिळाला नाही त्यांना आधार घेऊन तहसीलला जाणं कंपल्सरी आहे, तेव्हाच त्यांना डिसेंबरचा जो हप्ता आहे हा मिळणार आहे. तर लाभार्थ्यांच्या तक्रारी आहेत, विभागाच्या अडचणी असतील तर लाभार्थ्यांनी पाहू शकता बहुतांश वेळा त्यांची कागदपत्र प्रमाणपत्र जमा करूनही पुन्हा कागदपत्र देऊनही त्यांना जो त्यांची जी पेन्शन आहे हप्ता हा वेळेवर मिळालेला नाही आहे. विभागाला पैसे वाटपात काही अडचणी असतील, नोव्हेंबर महिन्याचा पूर्ण सगळे डिटेल क्लिअर असून सुद्धा त्यांचे पैसे त्यांना मिळालेले नाही आहेत. आणि इतके कागद असूनही फक्त पाहू शकता या योजनेसाठीच सारखीची प्रक्रिया आहे ही केली जात आहे. तर मंत्रालय सूचनेनुसार पडताळणी न केल्यास डिसेंबरचा हप्ता थांबणार आहे. अशी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ही देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी केलेली नाही आहे प्रोसेस, ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, त्यांनी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर जाऊन त्यांची जी प्रक्रिया आहे त्यांची KYC व्हेरिफिकेशन पडताळणी करायची आहे. तर अशा पद्धतीची मंत्रालयामार्फत ही महत्त्वाची अपडेट आली आहे. निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी किंवा सगळ्या निराधार बांधवांसाठी ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील त्या सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सगळ्या महत्त्वाच्या नोटिफिकेशन ह्या वेळेवर मिळवण्यासाठी सुद्धा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.